नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. प्रताप पाटलांचे शहरात जंगी स्वागत. कार्यक्रमाला संपर्क प्रमुखाची उपस्थिती. नायगावच्या उमेदवारांना द्यावी लागणार स्वकीयांशी झुंज. शहरात इको फ्रेंडली ऑटोचा यशस्वी प्रयोग. महिलांच्या सुरक्षतेसाठी महिलांचा पुढाकार. भोई समाजाला आयोगाचे निर्देश असतानाही हक्कापासून वंचित. कार्यकर्त्यांचे जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन. आता बातमीपत्र विस्ताराने. शिवसेनेमध्ये काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवेश करून दाखल झालेले माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले असता मन्यारच्या वाघाचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे शिवसेना प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये आगमन झाले. सकाळी 9:30 वाजता ते रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आताशबाजी करून स्वागत केले. त्यानंतर प्रतापरावांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. प्रतापरावांसोबत यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख मनोजराज भांडारी, जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे, हेमंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या परिसरात जाहीर सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमात संपर्क प्रमुख बबनराव थोरात, प्रकाश कोडगे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. प्रताप पाटलांनी आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करत आता शिवसेना मजबूत केली आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की मी काँग्रेसमध्येच होतो. पाटील निलंगेकर आणि माझे नेते विलासराव देशमुख साहेब यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी माझी उमेदवारी रद्द करण्यात आली. म्हणजे 95ला नाही, 99ला नाही आणि 2004ला नाही. म्हणून मला काँग्रेस सोडावं लागले आणि काँग्रेसच्या विरोधात बंड करावं लागलं. जनतेने प्रताप पाटलांना का निवडून द्यावं याबाबत बोलताना त्यांनी लोहा कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारसंघात चालू असलेल्या हप्तेखोरीचा मुद्दा उपस्थित केला. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आजचा कंधार लोहा मतदारसंघ महाराष्ट्रात कुठल्या नंबरवर सांगता येत नाही. हप्तेशाहीचं राज्य सुरू आहे. पोलीसवाले, जीपवाले, टॅक्सीवाले याच्यापासून आमदार हप्ते घेतात आणि त्यामुळे पूर्ण मतदारसंघ बदनाम झालेला आहे. त्या मतदारसंघाची बदनामी धुवून काढण्यासाठी मला निवडून यावं असं वाटतं. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यातील लोहा कंधार आणि नांदेड दक्षिण भागातील शिवसेनेचे वर्चस्व निश्चितच वाढले असतानाच प्रतापरावांच्या नेहमीच्या बंडखोरीला जनता स्वीकारेल का हा देखील प्रश्न आहेच. नायगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही आघाड्यात तर चुरस आहेच. त्याचबरोबर निवडणूक लढविणाऱ्या दावेदारांना पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी वेगळीच चुरस पाहायला मिळणार आहे. एकेकाळी एकाच पक्षामध्ये असलेले माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर तसेच विद्यमान आमदार वसंत चव्हाण यांनी यावेळी एकमेकांविरोधात मागच्या वेळेप्रमाणे दंड ठोपटले आहेत. नायगाव मतदारसंघ मागील वेळी राष्ट्रवादीच्या वाट्याला होता, परंतु आमदार वसंत चव्हाण यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली आणि बापूसाहेबांना पराभूत केले. आता खासदार अशोक चव्हाण, आमदार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे निश्चित. त्यामुळे उमेदवारीच्या इरेला पेटलेले बापूसाहेब गोरठेकर हे अपक्ष निवडणूक लढणार हे देखील जवळपास निश्चित झालेले आहे. देशमुख मंडळी एका गटाला एक बाजूकडे होते, काही पाटील मंडळी म्हणून इतर समाजाची माणसं एका गटाला होती. त्यावेळेसपासून थोडा वाद पाटील देशमुख हा त्या ठिकाणी चर्चेला आला. तसा वैयक्तिक मतभेद काही नाही, पण राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हा विषय समोर आला होता. तर दुसऱ्या बाजूने त्यांचे आव्हान पेलण्यासाठी भाजपकडून 2 दावेदार मागील 2 महिन्यापासून प्रयत्नशील आहेत. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फक्त श्रावण पाटील भिलवंडे, मी किंवा राम पाटील साहेब नसून याच्यामध्ये अजून एक दावेदार आहेत, ते म्हणजे बालाजी बच्चेवर सुद्धा दावेदार आहेत. आणि आम्ही तिघेही, बच्चेवर साहेब, मी आणि श्रावण भिलवंडे, आम्ही तिघे या मतदारसंघासाठी उमेदवारीसाठी दावेदार आहोत. त्याचबरोबर भाजपाचे दुसरे कार्यकर्ते श्रावण पाटील भिलवंडे हे देखील या मतदारसंघासाठी इच्छुक असून दोन्ही आघाड्यातील उमेदवारांच्या समन्वयाअभावी अंतर्गत मतफुटीची भीती काँग्रेस, राष्ट्रवादीला आणि महायुतीला देखील आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड शहरामध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे इको फ्रेंडली ऑटो धावत असून हे ऑटो महिलांसाठीच राखीव आहेत आणि महिलाच चालवतात हे विशेष आहे. नांदेड शहरातील रस्त्यावर आज घडीला कुणाचेही लक्ष वेधले जाईल असे दृश्य पाहावयास मिळत आहे. ते म्हणजे रिक्षा चालक महिला असून महिलाच या ऑटो रिक्षाच्या प्रवासी बनलेले आहेत. यातूनही आश्चर्यकारक आणि महत्त्वाची बाब म्हणजे ऑटो रिक्षा पेट्रोल डिझेल विना चालतात. इको फ्रेंडली समजले जाणारे हे ऑटो रिक्षा चार्ज केलेल्या बॅटरीवर चालतात. ही संकल्पना राबवली आहे सावित्रीबाई महिला मंडळाने. ब्राह्मणवाडा येथील सुकेशिनी वाठोरे व आशाताई तायडे या महिलांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. आमचा विश्वास की आम्ही कोणाला धक्काबुक्की लागू देणार आणि कोणाला त्रास बी देणार नाही. आमचे जे विश्वासानं महिला प्रवासी बसलेत आमच्या गाडीत, आम्ही त्याला एकदम सुरक्षितपणाने ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी आम्ही पोहोचू. हे आम्हाला भीती वाटत होती रोडवर कोणता ऑटोवाला येतंय का धडक देतंय का कोणी समोरूनच पोरं कोणते गाडी नेतात आमच्या मनाची. पण असं नाही की ऑटोवाले बी आम्हाला थोडे सहकार्य करालेत. इकून जा बाई. पोलीसवाले पण आम्हाला सहकार्य करालेत आणि कार चालवणारे सुद्धा आम्हाला साईड देऊन बाजूने चाललेत. चुकलं तरी बी आम्हाला माफ करालेत. आम्ही आमची चूक समजून घ्यालो आणि अजून कुण्या लेडीजला जर शिकायची इच्छा असेल तर इथं यावं, सहभागी व्हावं. जर मनात काय असेल विचार तर सावळे मॅडम पुढे मांडावं, हीच माझी इच्छा आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून महिलांनी व्यवहारामध्ये अथवा घराबाहेर सुरक्षित कसे राहावे याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा असते. महिला जर महिलांच्याच ऑटोमध्ये जात असतील तर महिला सुरक्षेचा प्रश्नच निर्माण होणार नाही असे प्रवासी महिला बोलताना सांगतात. महिला चालक असल्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नाही आणि सुरक्षिततेची वाटचाल आहे. ही कशा प्रकारचा धोका नाही. आम्ही जे ऑटोची जे संकल्पना घेतलेली आहे आणि आता पुढची संकल्पना आम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक कार्यालयासाठी आम्ही पत्र तयार करून ठेवलेलं आहे. तर प्रत्येक कार्यालयाला आम्ही पत्र देणार आणि आमचे तिथं जे लेडीज कर्मचारी आहेत कुण्या कार्यालयामध्ये तर आमचे ऑटो तिथं त्यांनी लावणार आहेत आणि म्हणून आम्हाला काय होईल की एकदम सगळीकडं आमचे लेडीजचेच ऑटो राहणार. कारण चालकही लेडीज आणि बसणारे सुद्धा लेडीजच राहतील. सावित्रीबाई महिला मंडळाने आतापर्यंत राबवलेल्या यशस्वी उपक्रमानंतर महिला मंडळाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून आगामी महिन्याभरात 50 ऑटो नांदेड शहरातून धावतील असेही त्यांनी आत्मविश्वासाने म्हटले आहे. भोई समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे अशा अनेक आयोगाच्या शिफारशी असून शासनाने त्यांना न्याय दिलेला नाही. त्यासाठी समाजातील नागरिकांनी आंदोलन केले. आगामी विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्व समाजातील संघटना आक्रमक झाल्या असून सर्वांनीच आपल्या मागण्यासाठी मोर्चे आंदोलने सुरू केली आहेत. आज भोई समाजातील नागरिकांनी आपल्या समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये संलग्नित करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. या समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विविध राज्यात अनुसूचित जमातीमध्ये संलग्नित करण्यात आले होते, परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर या समाजाच्या सवलती काढून घेण्यात आल्या. देशातील काही राज्यात अद्यापही अनुसूचित जमातीचा लाभ मिळत आहे, परंतु महाराष्ट्रात स्थिती वेगळी असून महाराष्ट्रातील या जमातीला लाभ मिळत नाहीये. आजही बऱ्याचशा राज्यामध्ये भोई समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे. आमच्या भोई समाजाचा समावेश हा अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा यासाठी आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करत आहोत. भोई समाजाला अनुसूचित जाती जमातीचा लाभ देण्यात यावा अथवा नाही यासाठी शासनाने सायमन अय्यंगार आयोग, काका कालेलकर आयोग, DN मेहता आयोग, BP मंडल आयोग यांनीही समाजाला सवलती देण्यात याव्यात अशी शिफारशी केल्या होत्या, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून समाजाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. सकाळच्या तुरळक पावसानंतर दिवसभर पावसाची हुलकावणी. शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची चाचपणी सुरू. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. प्रताप पाटलांचे शहरात जंगी स्वागत. कार्यक्रमाला संपर्क प्रमुखाची उपस्थिती. नायगावच्या उमेदवारांना द्यावी लागणार स्वकीयांशी झुंज. शहरात इको फ्रेंडली ऑटोचा यशस्वी प्रयोग. महिलांच्या सुरक्षतेसाठी महिलांचा पुढाकार. भोई समाजाला आयोगाचे निर्देश असतानाही हक्कापासून वंचित. कार्यकर्त्यांचे जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.